सायंकाळची वेळ होती आणि दोन्ही मुलं घरी आली होती आणि सुना आणि मुलांमध्ये गप्पा चाललेल्या होत्या. जयवंतराव मात्र अंगणात फेऱ्या मारत होते आणि अचानक फेऱ्या मारता मारता जयवंतराव यांनी त्यांच्या 2 मुलांमध्ये आणि 2 सुनांमध्ये अशा काही गोष्टी ऐकल्या की त्या गोष्टी ऐकून मात्र त्यांना चक्करच येण्याचे बाकी राहिले होती. आणि ह्याच गोष्टी ऐकून जयवंतराव यांनी त्यांची पत्नी राधाताई यांना मुलांमध्ये काय गोष्टी चालल्या आहेत आणि कोणते विचार चालू आहे हे त्यांच्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. आणि त्यानंतर असा काही निर्णय घेतला की जयवंतराव यांनी त्यांच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र आणि मृत्यूपत्र तयार केले. मुलांना जेव्हा हे सर्व समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण चुकीचा व्यवहार खरा तर मुलांनीच केला होता. म्हणूनच जयवंतराव यांना हा प्रॉपर्टीबाबत निर्णय घ्यावा लागला. काय बाई, आता मात्र हद्दच झाली. आता काय आम्ही आयुष्यभर सासू सासऱ्यांची सेवा करत बसायची का? आजपर्यंत सासूबाई व्यवस्थित होत्या तेव्हा सर्व काही सुरळीत होते, पण आता सासूने अंथरूणच पकडले आहे तर त्यांची सेवाही आम्हालाच करावी लागते आहे. मुले 3 आहेत म्हटल्यावर तिन्ही मुलांनी आई वडिलांचा भार उचलायला पाहिजे की नको? मला तर वाटते की आता प्रत्येक वस्तूची वाटणी होत आहे तर मग सासू सासऱ्यांची सुद्धा वाटणी हातासरशी करून घेतली पाहिजे. मोठी सून कविता बडबड करत होती तेव्हा 2 नंबरच्या सुनेला मीनाक्षीला आपल्या जावेचे बोलणे पटले. ती म्हणाली, हो जाऊबाई, तुम्ही बरोबर बोलत आहात. आपण आईबाबांची वाटणी 3-3 महिन्यांसाठी करू. तुम्ही मानाने मोठे आहात त्यामुळे सुरुवात तुमच्याच पासून करू. पहिले 3 महिने तुम्ही त्या दोघांना तुमच्याकडे ठेवून घ्या. हे ऐकताच बबिता भडकली आणि म्हणाली, मी मानाने मोठी आहे, ही माझी चूक आहे का? तू म्हणालीस म्हणून सुरुवात माझ्यापासूनच करायची. वा, बरी हुशार दिसतेस की ग तू. अगं 2 नंबरची सून म्हणून तुझाही मान आहेस की, त्यामुळे तू सुद्धा आधी त्या दोघांना तुझ्याकडे ठेवून घेऊ शकतेस. तेवढ्यात मोठा मुलगा सुधीर म्हणाला, अरे ह्यात आता भांडण करण्यासारखे काय आहे? माझे सोहमबरोबर बोलणे झाले आहे. तो उद्यापर्यंत इथे येईल, त्यामुळे जे काही ठरवायचे आहे ते आपण उद्या मिळून ठरवू. मी तर म्हणतो आपण सरळ चिठ्ठ्याच काढू. त्या चिठ्ठीत आपल्या दोघांपैकी ज्याचे नाव येईल त्याच्याकडे पहिले 3 महिने आई बाबा राहतील. घराच्या अंगणात शतपावली करत असलेले जयवंतराव आपल्या मुलांचे आणि सुनांचे बोलणे ऐकत होते. काही वेळाने खोलीत आल्यावर ते आपल्या पत्नीला म्हणाले, ऐकलंस का ग राधा, आपला मोठा सुपुत्र काय बोलतोय? अगं, ही आपलीच 3 मुले आहेत जे कधी लहानपणी आईजवळ कोण झोपेल यासाठी चिठ्ठी काढत होते. आज आपली तीच मुले चिठ्ठी काढून ठरवत आहे की आपण ह्या दोघांपैकी कोणाकडे राहायचं आहे, कारण स्पष्ट दिसत आहे की कोणालाही आपल्या दोघांना त्यांच्याकडे ठेवून घ्यायचे नाही. देवा, या वयात काय हेच दिवस पाहण्यासाठी आम्हाला जिवंत ठेवला आहेस का? राधा, अगं तसे तर आपण इतके दिवस मुलांची भांडणं तर पाहतच होतो. आज यांच्या प्रॉपर्टीच्या वाटण्यांवरून बोलणे सुरू होते, पण बोलता बोलता तर हे आपली सुद्धा वाटणी करायला निघालेच आहेत. काय म्हणावे अशा मुलांना? असे दिवस पाहण्यासाठी आपण यांचे पालन पोषण करून यांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले होते का? आपल्या पतीचे बोलणे ऐकून राधाताई म्हणाल्या, अहो, मी सारं काही ऐकलं आहे, त्यामुळे काळजी तर मलाही वाटत आहे. मोठ्या सुनेला आपली ही वाटणी व्हावी असेच वाटू शकते. आपण निर्जीव वस्तू आहेत का? ती समजू शकते, पण आपल्या मुलाला देखील तिच्या अशा बोलण्याचा राग का आला नाही? किती बदलली आहेत आपली मुले. असे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. राधाताईंनी डोळे पुसले आणि त्या म्हणाल्या, असो, जर आपलेच नाणे खोटे निघाले तर इतरांना दोष देऊन काय उपयोग? पण तुम्ही धीर धरा. तो वर बसला आहे ना, तो सर्व काही ठीक करेल. उगाचच काळजी करू नका. मी तर आजारी पडले आहे. जर तुम्हाला काही झाले
तर मग तुमची काळजी कोण घेईल? व्हीलचेअरवर बसलेल्या राधाताई अडखळत बोलत होत्या. जयवंतराव म्हणाले, पण राधा, मला आता हे काहीही सहन होत नाही. मला सांग, आता आपल्याला कोण सांभाळणार? हे आपली मुले अशा चिठ्ठ्या काढून ठरवत आहे. हे योग्य आहे का? कोणास ठाऊक देवाने आपल्या नशिबात आणखी पुढे काय काय वाढून ठेवलं आहे. एवढे बोलून जयवंतराव अंथरुणावरती जाऊन झोपले आणि परिस्थितीने मजबूर असलेल्या राधाताई डोळ्यातील अश्रू लपवत आपल्या जुन्या आठवणीत हरवल्या. अभिनंदन राधा, तुला 3ऱ्यांदा मुलगा झाला आहे. आता तुझ्या घरी धनसंपत्तीची काहीच कमी राहणार नाही. मजा आहे तुझी. म्हणजे ज्या आईला 3 मुले आहेत त्या आईची म्हातारपणात खूप आयुष्य असतं. मस्त. असे 3ऱ्या मुलाच्या जन्मानंतर राघवी त्यांची नणंद म्हणाली होती. राधाताई आणि जयवंतराव यांना 3 मुले आणि 3 सुना आहेत. त्यांचा मोठा मुलगा सुधीर, बायको बबिता, तसेच मधवा मुलगा संदीप, बायको मीनाक्षी हे एकत्र कुटुंबात राहतात. दोन्ही मुले आपल्या वडिलांचा बिझनेस सांभाळतात. तर 3 नंबरचा मुलगा सोहम मुंबईमध्ये नोकरी करतो. ज्याची मनीषा नावाच्या मुलीसोबत 6 महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. बबिता आणि मीनाक्षी ह्या 2 जावांचे आपापसात अजिबात पटत नव्हते. बबिताला धाकट्या जावेने केलेले कोणतेही काम आवडत नव्हते. ती मीनाक्षीच्या प्रत्येक कामात चूक काढायची. बबिताला वाटायची मी घराची मोठी सून आहे, त्यामुळे मीनाक्षीने तिने सांगितलेली सर्व कामे मुकाट्याने ऐकावी. पण आता बबिताने मीनाक्षीच्या कामात चुका काढल्या किंवा तिला जास्तीची कामं सांगितली तर मीनाक्षी काही ऐकत नव्हती. त्यामुळे कधी कधी त्या दोघी किचनमध्ये स्वयंपाक करता करता वाद करायच्या. दोघी जावा शेरात 1.25 शेर होत्या. पण ह्या जावांची भांडणे झाली की याचा परिणाम राधाताई आणि जयवंतरावांना भोगावा लागायचा. कारण बबिता आणि मीनाक्षीपैकी कोणी सुद्धा आपल्या वृद्ध सासू सासऱ्यांना चहा नाश्ता किंवा जेवण सुद्धा विचारत नव्हत्या. कधी कधी तर सगळा स्वयंपाक एकटीलाच करावा लागेल म्हणून दोघी सुना दिवसभर स्वयंपाक खोलीत पाय सुद्धा ठेवत नव्हत्या. पण स्वतःसाठी मात्र बाहेरून जेवण ऑर्डर करायच्या. जेव्हा घरात स्वयंपाक बनत नसायचा तेव्हा दोघीही आपल्या नवऱ्याला बाहेर जेवण करा, तसेच मुलांना सुद्धा शाळेच्या कॅन्टीनमध्ये खाण्यासाठी पैसे द्यायच्या. रात्री पुन्हा बाहेरून मागवलेले जेवण ते सर्व आनंदाने खायचे. पण जयवंतराव आणि राधाताईंना बाहेरचे जेवण पचत नव्हते. पण याची कोणालाही अजिबात काळजीच नव्हती. त्यामुळे राधाताई स्वतः स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन स्वतःसाठी आणि आपल्या पतीसाठी काही हलके फुलके जेवण म्हणजे कधी दलिया तर किंवा कधी खिचडी बनवायच्या. पण तेव्हाही मीनाक्षी आणि बबिता सासूला ओरडत असत की सासूबाई, तुम्ही स्वयंपाक बनवताना खोली किती घाण करून टाकता, हे कोण साफ करणार? राधाताईचे वय झाले होते आणि वरून त्यांना आजारांनी घेरले होते. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण जेव्हा दोन्ही सुनांनी सासू सासऱ्यांना जेवण देण्यापासून आपली बाजू झटकली तेव्हापासून त्यांना स्वतःला आपली जबाबदारी उचलावी लागली होती. राधाताई आणि जयवंतराव यांचे कुटुंब त्यांच्या वडिलोपार्जित घरामध्ये राहत होते. जयवंतराव आपल्या पत्नीसह तळघरात राहत होते, तर दोन्ही मुले आणि सुना वरच्या मजल्यावर आपापल्या खोल्यांमध्ये राहत असे. तसे तर तळघर खूप मोठे होते, त्यामुळे त्यांच्या सुनांना वरच्या मजल्यावर राहण्याची तशी गरजही नव्हती. तळघरातील खोल्या रिकाम्याच होत्या. पण कोणतीही सून खाली राहण्यास तयार नव्हती, कारण सासू सासरे खाली राहत होते. त्यामुळे त्यांना भेटायला जर कधी कोणी नातेवाईक आले तर त्या माणसांना चहा पाणी वगैरे द्यायला लागू नये म्हणून त्या दोघी वरच राहत होत्या. दोघींनाही ठाऊक होते की जर दोघींपैकी कोणी खाली सासू सासऱ्यांसोबत राहिले तर त्यांचे स्वातंत्र्य संपेल. त्यामुळे त्यांना आपले स्वातंत्र्य गमवायचे नव्हते. दररोज बाहेरचे जेवण ऑर्डर केल्यामुळे घरामध्ये स्वयंपाक बनत नव्हता आणि ही गोष्ट जयवंतरावांना आतल्या आत सलत होती. त्यांना वाटायचे की घरात 2 सुना असूनही आपल्या पत्नीला आजारी असताना देखील घरातील कामे
आणि स्वयंपाक करावा लागत होता. त्यामुळे सुनांच्या अशा वागण्याला कंटाळून जयवंतराव यांनी एके दिवशी आपल्या दोन्ही मुलांना बोलावून घेतले आणि म्हणाले, संदीप आणि सुधीर, तुम्हा दोघांना ठाऊक आहे की तुमच्या आईची तब्येत ठीक नसते आणि तुमच्या बायका घरातील कामे करायला लागू नयेत म्हणून नेहमी बाहेर जातात. कारण हेच त्यांना स्वयंपाक बनवायला आणि इतर घरकाम करावे लागू नये म्हणून. पण हेच तर योग्य नाही ना. जर त्या दोघींचे एकमेकांशी पटत नाही तर त्यांनी घरातील कामं वाटून घ्यावी. सकाळी बबिताने किचन सांभाळावे आणि रात्री मीनाक्षीने सांभाळावे. स्वयंपाक खोलीत कामांपासून अंग काढून घेणे आणि रोजचे बाहेरचे जेवण मागवणे यात कसले शहाणपणा आले. वडिलांचे बोलणे ऐकून दोन्ही मुलांनी आपल्या बायकोंना समजावण्याचा प्रयत्न केला. पण आधी तर दोघी हे समजून घेण्यास तयार नव्हत्या. पण 2-2 दिवसानंतर बाहेरचे जेवण करून जेव्हा सुधीर, संदीप आणि मुलांची तब्येत खराब झाली तेव्हा मात्र दोन्ही सुनांनी घरातील कामे वाटून घेतली. बबिता सकाळचा चहा नाश्ता आणि दुपारचे जेवण बनवायची आणि मीनाक्षी संध्याकाळचा चहा नाश्ता आणि रात्रीचे जेवण बनवायची. एकाच घरात राहून दोघी एकमेकींचे तोंड देखील पाहत नव्हत्या. आता सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस जेवण त्यांना वेळेवर मिळायला लागले, पण प्रेम किंवा सन्मानाने नाही. त्या दोघींनाही सासू सासऱ्यांसोबत राहायला आवडत नव्हते. पण जोपर्यंत प्रॉपर्टीची वाटणी होत नाही तोपर्यंत तरी त्यांना हे सर्व सहन करावे लागत होते. एके दिवशी राधाताई आपल्या धाकट्या सुनेला एवढंच म्हणाल्या की, सुनबाई, आज भाजीमध्ये मीठ थोडेसे जास्तच झाले आहे. मला बीपीचा त्रास आहे, त्यामुळे मीठ थोडेसे कमी घालत जा. त्या एवढेच बोलल्या. पण मीनाक्षी रागाने म्हणाल्या, आई, तुम्ही एक काम का करत नाही? तुम्ही दोन्ही वेळेचे जेवण तुमच्या मोठ्या सुनेकडून का बनवून घेत नाही? ती तर माझ्यापेक्षा खूप चांगला स्वयंपाक बनवत असेल ना. रोज रात्री तर माझ्याच हातचे जेवण मिळतं आणि वरून स्वयंपाकामध्ये चुका दाखवत आहात. काय बाई, खऱ्याची दुनियाच राहिली नाही. एकतर म्हातारपणात यांची सेवा करा आणि वरून ह्यांचेच बोलणेही ऐका. इथे खुर्चीत बसून तुम्हाला बोलायला काय जाते? स्वयंपाक खोलीत येऊन बघा, किती गरम होत आहे. आपली सून उकाड्यात स्वयंपाक करत आहे, याचे काहीच वाटत नाही तुम्हाला. वरून तुम्ही नखरे करत आहात. हे बघा आई, जर तुम्ही असेच मी बनवलेल्या स्वयंपाकाला नावे ठेवणार असत तर मी काही तुमच्या स्वयंपाक बनवणार नाही. मग बनवून घ्या त्या लाडक्या सुनेकडून. जेव्हा मी मीनाक्षीचे हे बोलणे बबिताने ऐकले तेव्हा ती घाबरली. ती मनात म्हणाली, जर असे झाले तर सासू सासऱ्यांना दोन्ही वेळेचा स्वयंपाक मला एकटीलाच बनवावा लागेल. असा विचार करून ती पटकन पायऱ्या उतरून खाली आली आणि म्हणाली, आई, जे काही ताटात वाढलं आहे ते मुकाट्याने खा. उगाच नाटकं करू नका. तुम्हाला तर ठाऊक आहे की आम्ही आमच्या कुटुंबासाठी बाहेरचे जेवण ऑर्डर करू शकतो. आमचे कसे तरी भागेल, पण तुमचे काय? पण तुम्हा दोघांना तर बाहेरचे जेवण चालत नाही. फक्त तुम्हा दोघांमुळे स्वयंपाक बनवावा लागतो आहे. आम्हाला तर तुमची नाटकं सुरू करताय. काय म्हणायचे याला? राधाताई आणि जयवंतराव सुनेच्या बोलण्याने आश्चर्यचकित झाले. राधाताई फक्त भाजीत मीठ कमी घाल असे म्हणाल्या होत्या. त्याचे फक्त हो एवढेच उत्तर अपेक्षित होते. पण ह्या दोन सुनांनी तर पराचा कावळाच केला आणि जयवंतराव आणि राधाताई यांना पक्की खात्री झाली की ते आता मुलांवर भार झाले आहेत. राधाताई तर आधीच आजारी होत्या आणि आता सुनांकडून दिलेला त्रास त्या सहन करू शकल्या नाही. आणि एके दिवशी अचानक त्यांचा ब्लड प्रेशर एवढा वाढला की त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांचे अर्धे शरीर बेकार झाले आणि त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत होता. आजपर्यंत त्या कशा तरी उठत बसत स्वतःचे काम करत होत्या, पण त्यांना लकवा मारल्यामुळे आता त्या दोन्ही सुनांवर आश्रितच झाल्या होत्या. राधाताई आता दिवसभर शून्यात हरवल्यासारख्या व्हीलचेअरवर बसून असायच्या. जयवंतराव आपल्या पत्नीकडे लक्ष देण्यासाठी, तिला काय हवं नको ते पाहण्यासाठी आता घरी राहू लागले. कारण सुनांकडून खूप मुश्किलीने त्यांना 2 घास खायला मिळायचे. एकदा सासू सासऱ्यांचे जेवण ताट खोलीत आणून दिल्यानंतर त्या पुन्हा त्यांच्या खोलीत डुंकूनही पाहत नव्हत्या. आणि त्यांना आणखी काय हवे आहे, काय नको
हे विचारणे त्यांना गरजेचे देखील वाटत नव्हते. आता जयवंतराव घरी बसून असल्यामुळे दोन्ही मुलांमध्ये बिझनेसमुळे खूप भांडणं होऊ लागली. सुधीरने संदीपवर आरोप लावला की तो दुकानातून जास्त पैसे घेतो, त्यामुळे हिशोबामध्ये गडबड होत आहे. संदीपचे म्हणणे होते की दादा त्याच्यावर खोटा आरोप करत आहे. आता यातून त्यांचा एकच पर्याय दिसत होता, तो म्हणजे दोन्ही भावांनी आता वेगळे राहण्याची वेळ आली आहे. सुधीरचे म्हणणे होते की माझी दोन्ही मुले मोठी होत आहे, त्यामुळे मला त्यांचा खर्च जास्त आहे. जर संदीप अशा प्रकारे दुकानातून पैसे घ्यायला लागला तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपण सर्वजण 2 वेळेच्या अन्नाला महाग होऊ. अशी वेळ येऊ नये म्हणून वाटणी करण्यातच फायदा आहे. त्यामुळे दोघांनी आईवडिलांचा विचार न घेता प्रॉपर्टीच्या वाटणींचा निर्णय घेतला. त्यांच्या मते जर ते दोघे दुकान सांभाळत आपले दुकान स्वतःचे फक्त 2 वाटे केले जावेत, कारण तिसरा भाऊ सोहम तर नोकरी करत होता. दोघांनी मिळून त्यांचे वडिलोपार्जित घर आणि गावापासून दूर असलेले दुसरे घर होते, याची सुद्धा वाटणी करण्याचा निर्णय स्वतःच घेतला, ज्यामध्ये वडिलोपार्जित घर सुधीरच्या वाट्याला आले आणि गावापासून दूर असलेले घर संदीपच्या वाट्याला आले. कारण सोहमने तर मुंबईमध्ये घर घेतले होते, त्यामुळे त्यांच्या मतानुसार सोहमला काहीच घराची गरज नाही. घर गावाकडील जमीन बद्दल सुद्धा त्यांच्या मनात विचार आला की त्या जमिनीचे सुद्धा 3 समान भाग करून जमिनीची देखील वाटणी केली पाहिजे. हे ऐकून बबिता आणि मीनाक्षी खूप खुश झाल्या. मीनाक्षी तिच्या नवऱ्याला संदीपला म्हणाली, मला तर सुरुवातीपासूनच वेगळे राहायचे होते, पण तेव्हा तुम्ही नको म्हणत होतात. तुम्ही पाहिले ना मोठ्या दादांनी तुमच्यावर कसा आरोप लावला, पण मलाही चांगलेच ठाऊक आहे की तेही काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत. दादा देखील दरवेळी दुकानातून पाहिजे तेव्हा पैसे उचलतात. मी कितीतरी वेळा जाऊबाईंना पैसे देताना पाहिले आहे त्यांना, पण तेव्हा तर तुम्ही कधीच त्यांना हिशोब मागितला नाही. उलट त्यांनी तुमच्यावर खोटा आरोप लावला. दुसरीकडे सुधीरची बायको बबिताही हा विचार करून खूप खुश होती की आता यापुढे रोज रोज तिला जावेचे तोंड पाहावे लागणार नाही. ती सुधीरला म्हणाली, मी तर तुम्हाला आधीपासूनच म्हणत होते की हे दोघे नवरा बायको 1 नंबरचे आघाऊ आहेत. बरं झालं आपली त्यांच्यापासून सुटका झाली. दोन्ही मुले सुना खूप खुश होत्या, पण वेगळे राहण्याच्या आनंदामध्ये ते आपल्या आईवडिलांना तर जणू विसरूनच गेले होते. जयवंतराव आणि राधाताई बसून हे सर्व पाहत होत्या आणि त्यांचे बोलणेही ऐकत होते. त्यांनीही मनात विचार केला की जो मुलगा आणि सून आम्हाला सोबत ठेवेल आम्ही आनंदाने त्यांच्यासोबत राहू. राधाताई जयवंतरावांना म्हणाल्या, जो मुलगा आपल्याला त्याच्याकडे राहायला बोलवेल आपण दोघांनी काहीही न बोलता त्याच्यासोबत जायचे. तसेही आपल्याला ह्या उतारवयात आणखी काय हवे आहे? 2 वेळचे जेवण, पण तुम्ही मात्र आता काही बोलू नका. तेवढ्यात जयवंतराव म्हणाले, अगं राधा, मी का बरं फाटक्यात पाय घालू? पण हो, जर गोष्ट आपल्या अस्तित्वाची असेल तर मी काही गप्प बसणार नाही. काही वेळाने जेव्हा जयवंतराव अंगणामध्ये फिरत होते तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची मुले आणि सुना चौघेही बसून चर्चा करत आहेत. ते विचार करायला लागले, आजपर्यंत ज्या मुलांमध्ये सुनांमध्ये 36चा आकडा होता तेच आज एकत्र प्रत्येक गोष्टीची वाटणी आणि निर्णय घेतल्यानंतर एकत्र बसून काय काय बोलत असतील. तेवढ्यात त्यांच्या कानावर मोठ्या सुनेचा बबिताचा आवाज आला. ती म्हणाली, उद्या भाऊजी आल्यानंतर आई आणि बाबांच्या नावाची आणि आपल्याही नावाची चिठ्ठी सुद्धा काढून घेऊ. ज्या चिठ्ठीत ज्याचे नाव येईल ते दोघे त्यांच्यासोबत पहिले 3 महिने राहतील. तेवढ्यात मीनाक्षी म्हणाली, जाऊबाई, कोणा एकाच्या माथ्यावर ह्या दोघांना न ठेवता आई आणि बाबा यांची वेगवेगळी चिठ्ठी काढू, ते जास्त सोयीस्कर पडेल. सर्वांनी मीनाक्षीच्या बोलण्याला संमती दिली. सुनांच्या मनात सासू सासऱ्यांना वेगळे ठेवण्याचा विचार आहे आणि याला मुलांचीही संमती आहे. ह्याच गोष्टीमुळे आज जयवंतराव पूर्णपणे आतून तुटले होते. त्यांच्या शरीरातून जणू जीवच गेला होता. रात्री त्यांना झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी नाश्ता वगैरे काही केला नाही. आता आपल्या पत्नीपासून ताटातूट होणार आहे या विचाराने त्यांचे मन बेचैन झाले होते. त्याच दिवशी सकाळी त्यांचा सर्वात धाकटा मुलगा सोहम सुद्धा आपल्या पत्नीसह घरी आला आणि सरळ आपल्या आईबाबांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेला
आणि आपल्या आईची अशी अवस्था पाहून घाबरला आणि वडिलांना म्हणाला, बाबा, 1 आठवडा झाला आहे आई आजारी आहे, पण तुम्ही मला फोन करून काहीच सांगितले नाही. काल दादाचा फोन आला होता, तेव्हा मला आईबद्दल ठाऊक झाले. जयवंतराव म्हणाले, बाळा, तू तुझ्या कामांमध्ये खूप व्यस्त असतोस, त्यामुळे मला तुला त्रास देणे योग्य वाटत नाही. सोहम म्हणाला, बाबा, माझ्या कामापेक्षाही तुम्ही दोघे मला जास्त महत्वाचे आहेत. असे बोलताच बाबा सोहमकडे पाहू लागले. सकाळचे 10 वाजले होते, पण अजूनही कोणीही नाश्ता केला नव्हता. हे समजल्यावर सोहमची बायको मनीषा स्वयंपाक खोलीत सर्वांसाठी नाश्ता बनवायला गेली आणि थोड्याच वेळात तिने सासू सासऱ्यांसाठी गरमागरम नाश्ता बनवून आणला आणि ती स्वतः हाताने सासूला नाश्ता भरवू लागली. काही वेळाने सुधीर आणि संदीप आपल्या पत्नीसह जयवंतरावांच्या खोलीमध्ये पोहोचले. एक दिवस आधी प्रॉपर्टीच्या वाटणीविषयी जो निर्णय त्यांनी घेतला होता तो दोन्ही मुलांनी जयवंतरावांना ऐकवला. सोहम हे ऐकून आश्चर्यचकित झाला. तेव्हा मोठी सून बबिता म्हणाली, भाऊजी, तुम्ही आता आलाच आहात तर हातासरशे आई बाबांची सुद्धा वाटणी करून आम्ही विचार केला आहे की आई बाबा 3-3 महिने आपल्या सोबत राहतील आणि सर्वात आधी ज्याच्या सोबत राहतील हे आपण चिठ्ठी काढून ठरवूया. तेव्हा सोहम म्हणाला, वहिनी, हे तर बरोबर नाही ना. हे दोघे आमचे आई बाबा आहेत, घरातील सामान नाही ज्यांची तुम्ही वाटणी करायला निघालात. बबिता म्हणाली, भाऊजी, तुम्ही तर मुंबईमध्ये दोघे राजा राणी सारखे मजेत राहता, पण ह्या दोघांचे सर्व काही आम्हाला पाहावे लागते. म्हणजे दोघांच्या खाण्यापिण्यापासून कपड्या लत्त्यापासून ते औषध गोळ्यापर्यंत सर्व काही खर्च आम्हालाच करावे लागतो. सोहम म्हणाला, असे का बोलत आहात वहिनी? आई बाबांच्या खर्चासाठी दर महिना मी दादाकडे पैसे पाठवत असतो. खोटे वाटत असेल तर विचारा दादाला. त्याचे बोलणे चालू होते तेवढ्यात सोहम एक फोन कॉल आला आणि तो फोनवर बोलत बाहेर अंगणात गेला. फोनवर बोलून मागे वळाला तेव्हा त्याने पाहिले तर त्याची बायको मनीषा उभी होती. ती म्हणाली, मला तुमच्याशी एक महत्वाचे बोलायचे आहे. सोहम म्हणाला, बोल ना, काय झाले? मनीषा म्हणाली, मला सांगा, जर आपण आईबाबांना कायमचे आपल्याकडे ठेवून घेतले तर त्यांचा सांभाळ करणे ही एक मुलगा आणि सून म्हणून आपले कर्तव्य आणि जबाबदारी सुद्धा आहे. मनीषाचे बोलणे ऐकून सोहमच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो म्हणाला, मनीषा, मी सुद्धा हाच विचार करत होतो की एकदा तुला ह्याबद्दल विचारावे. मनीषा म्हणाली, अहो, ह्यात विचारण्यासारखे काय आहे? आईबाबांनी तुम्हाला लहानाचे मोठे करून तुम्हाला तुमच्या पायावरती उभे केले, त्यांचे कर्तव्य निभावले आहे. मग आता तुम्ही तुमचे कर्तव्य निभावण्यासाठी तुमच्या बायकोची परमिशन घेणार आहात का? हे ऐकून सोहम म्हणाला, मनीषा, किती छान आहेत ग तुझे विचार. असेच विचार प्रत्येक सुनेचे असते तर कोणत्याही वृद्धाला वृद्धाश्रमात जाण्याची गरज भासणार नाही. काही वेळाने सोहम आपल्या वडिलांकडे गेला. त्याने बाबांना स्वतःचे आणि मनीषाचे म्हणणे बोलून दाखवले. मुलाचे आणि सुनेचे असे विचार ऐकून जयवंतरावांचे हृदय गदगद झाले. ते म्हणाले, आम्हाला तुमच्यासारखा मुलगा आणि मनीषासारखी सून लाभावी. मी धन्य झालो. सोहम म्हणाला, बाबा, आम्ही दोघे तुमचे सामान पॅक करतो. आता तुम्ही आमच्यासोबत मुंबईला येणार आहात. आपण तिकडे गेल्यानंतर आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवू, तिच्यावर उपचार करू. मला खात्री आहे की आई काही दिवसातच चांगली होईल. जयवंतराव गंभीर झाले आणि म्हणाले, पण आता एक खूप महत्त्वाचे काम करणे बाकी आहे. आधी मला ते काम करू दे, मग आपण सर्वजण मुंबईला जायला निघू. सोहम म्हणाले, कोणते महत्त्वाचे काम आहे बाबा? जयवंतराव म्हणाले, जेव्हा ते काम होईल तेव्हा मी तुला नक्की सांगेल. आता तुम्ही दोघे जाऊन आराम करा. आणि कोणालाही काहीही न बोलता ते बाहेर निघून गेले आणि संध्याकाळपर्यंत घरी आले. तेव्हा त्यांच्या हातात काही कागदपत्र होती आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. जयवंतरावांनी आपल्या 3 मुलांना सुनांना आपल्या खोलीत बोलवून घेतले आणि म्हणाले की वाटणीबद्दल मी एक निर्णय घेतला आहे. हे ऐकून मोठा मुलगा म्हणाला, निर्णय? आता कोणता निर्णय घेणे बाकी होते? त्या दिवशी आम्ही दोघांनी सर्व काही ठरवले आहे. जयवंतराव म्हणाले, तो निर्णय तुम्हा दोघांनी घेतला होता, पण त्या निर्णयाला स्वीकृती दिली नव्हती. आता मी जो निर्णय घेतला आहे तो ऐका. मी ह्या घराचे 3 हिस्से करणार आहे. असे बोलत त्यांनी कागदपत्रे आपल्या दोन्ही मुलांकडे दिले. कागदपत्र पाहून दोघेही मुले चकित झाले. संदीप म्हणाला, बाबा,
तुम्ही आमच्यासोबत असे कसे करू शकता? ह्या घराचे 3 हिस्से करण्याचा काय अर्थ आहे? सोहमने तर मुंबईमध्ये स्वतःचे घर घेतले आहे, मग त्याला इथल्या घराची गरज काय? जयवंतराव म्हणाले, अरे थांब, अजून माझे बोलणे संपले नाही. मी पुढे काय बोलणार आहे ते तरी ऐकून घे. मी फक्त ह्या घराचीच नाही तर माझ्या दुकानाची सुद्धा 3 समान वाटणी केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोहम सोबत मी माझे एक जॉईंट अकाउंट उघडत आहे. गावातील प्रॉपर्टी विकून जेवढे पैसे येतील ते त्या जॉईंट अकाउंटमध्ये जमा होतील, जेणेकरून माझ्या बायकोवर चांगल्या प्रकारे चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार होऊ शकतील. बाकीचे राहिलेले पैसे सुद्धा सोहमचे असतील. हे ऐकून बबिता आणि मीनाक्षी रागाने म्हणाल्या, हा तर सर्रासर अन्याय आहे. बाबा, आम्ही एवढे दिवस तुमची सेवा केली, त्याचे तुम्ही हे फळ दिले आहे का? जयवंतराव म्हणाले, कोणती सेवा सुनबाई? आम्हाला 2 वेळची भाकरी कोण देईल याचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही चिठ्ठ्यांचा आधार घेत होतात. आपल्या आईचा चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याऐवजी तुम्हा लोकांना प्रॉपर्टीची वाटणी महत्वाची वाटते. खरे तर आज फक्त तुम्ही दिलेल्या त्रासामुळे माझी बायको व्हीलचेअरवर बसून आहे. जरा बघा तिची अवस्था. असे बोलताना जय जोरजोरात रडायला लागले. आपल्या पतीला अशा प्रकारे रडताना पाहून राधाताईंच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. दोन्ही सुना खाली मान घालून उभ्या होत्या. सोहम म्हणाला, बाबा, मला प्रॉपर्टीमधील 1 पैसा सुद्धा नको आहे. मला फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या आयुष्यभरासाठी साथ पाहिजे. जयवंतराव म्हणाले, बघा रे गाढवांनो, हा तुमचा धाकटा भाऊ आहे. तुम्हा तिघांवर मी सारखेच संस्कार केले होते, पण तुम्ही कानाने हलके होतात म्हणून बायकोच्या ऐकण्यात येऊन आई वडिलांवर अन्याय केला. पण याची परतफेड तुम्हाला ह्याच जन्मी करायची आहे, हे लक्षात असू द्या. आज समजले, ज्या मुलाला आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असते आणि जी सून सासू सासऱ्यांना स्वतःचे आणि आई वडील मानते, तो मुलगा आणि सून घर विस्कटू देत नाही. सोहम बाळा आणि मनीषा बेटा, आय एम प्राऊड ऑफ यू, असे म्हणत जयवंतरावांनी आपल्या मुलाकडे प्रॉपर्टीचे पेपर्स दिले. सोम काहीही नको म्हणत होता, पण बाबांनी त्याला स्वतःची शपथ घातली. ते म्हणाले, तुझ्याकडे खूप असेल बाळा, पण माझी ही भेट समज आणि आता तू नकार देणार नाहीस. दुसऱ्या दिवशी सकाळी जयवंतराव आणि राधाताई सोहम आणि मनीषा सोबत मुंबईला गेले. तिथे गेल्यानंतर सोहम आपल्या आईला एका चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी काही औषधांसोबत स्पेशल डाएट आणि खास पद्धतीचे एक्सरसाइज सांगितले. मनीषाने सर्व काही समजावून घेतले आणि आपल्या सासूची सेवा करण्यात दिवस रात्र केली. काही दिवसातच राधाताई अगदी ठीक झाल्या. आज कलियुगातील श्रावण बाळ आणि त्यांच्या संस्कारी बायकोने आपल्या वृद्ध आई वडिलांचे म्हातारपण सुधारले होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.